या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण गिरीशजी यांचा सन्मान करत आहोत. मिहिरा स्पोर्टचे सर्व मयूर शेठ मात्रे यांचं देखील आगमन पाहायला मिळालं आणि उद्याच्या रात्रीमध्ये त्यांचं जरूर आगमन या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि सध्या आपण गिरीशजी यांचा सन्मान पाहता. चला मॅच कडे जाऊया जिथे महत्वाचा सामना रंगला गेला. थँक्यू संयमजी. खरंच सर पहिल्याच बॉल मध्ये घडलाय काय? पहिल्याच बॉल काय तर बॉल चालला बॉर्डरच्या बाहेर एका टप्प्यानं सीमारेषच्या पार मिळतील. पहिल्याच बॉल मध्ये 4 येतोय चौकार. पहिल्याच बॉल वरती करत स्वागत केलंय. बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय फास्ट अँड फ्युरियस म्हणजे ओळख मात्र नक्कीच आज उरण पनवेल रायगड नव्या तर रायगडच्या बाहेर ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन ज्या मात्र नक्कीच खेळून आपल्या नावाची छाप सोडली तोच बॉल ट्रॅक वरती 40ला पाहताय. तर समोर वेगवान गोलंदाज तर समोर मात्र नक्की बॅटिंग साठी आपण पाहताय प्रणित ठाकूर याला अजून एक तर विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू आपण स्ट्राईक एंड मध्ये नक्कीच आपण पाहताय. आणि पहिल्या बॉल मध्ये ते सांगून दिलं होतं पहिल्याच बॉल वरती 4 धावांनी अकाउंट ओपन केलं होतं. बॅटिंग हा संघ आपण पाहताय दुतुम आणि स्ट्राईक एंड मध्ये प्रवीण ठाकूरांना. तर बॉल ट्रॅक वरती साईश मात्रे ISPL सारख्या मात्र नक्कीच मोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन मात्र नक्कीच आपल्या नावाचा डंका वाजवला तोच बॉल ट्रॅक वरती साईशला बाद नाही. तिसरं बॉल फेकलं जाईल. ओ चांगला बॉल हेलिकॉप्टर लुद्याचा प्रयत्न फटका फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र नक्कीच टिपलाय जेल आणि मैदानाच्या आतमध्ये संपलाय. चौकार ठोकणारा फलंदाज प्रणितचा खेळ मोठी विकेट पहिला चौकार त्यानंतर कमबॅक साईश मात्र्याचा. थँक्यू डीजे मस्तर. पहिल्या बॉल वरती 4 त्यानंतर डॉट तिसऱ्या बॉल वरती साईश मात्रेचा पलटवार राहिला. 3 बॉल वरती 4 धावा खर्च केला. 1 विकेट पटकावणारा साईश मात्रे हीच तर ओळख टीम जासई आणि साईश मात्रे याची. आणि मैदान शॉट मध्ये पाहायला मिळाला नवीन फलंदाज आपण पाहताय परेश ठाकूर. ज्या परेश ठाकूरची चर्चा आम्ही नक्कीच पाहिली स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक बामण डोंगरी कुबेर ट्रॉफी मध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाची छाप सोडली होती. ज्या खेळाडू मात्र नक्कीच फलंदाजी आणि गोलंदाजीने अक्षरशः मात्र नक्कीच अनेक प्रेक्षक वर्गाची मात्र नक्कीच मन जिंकण्याचं काम केलं होतं. आणि तोच मात्र नक्कीच बॅटिंग साठी उतरला गेलाय. हिनेट नंबर 3 या संघाचा सरसेनापती द रन मशीन ऑफ टीम दुतुम संघ परेश ठाकूरला पाहताय. ओ वेगवान बॉल फक्त दिशा दाखवली आणि पहिल्याच बॉल वरती दशा खराब करताना बॉल चाललाय एका टप्प्याने सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती बरेचसा वार बॉल सीमा पार 4 चौकार. थँक्यू डीजे मास्टर. परेश ठाकूर पहिल्याच बॉल मध्ये 4 धावांनी अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतोय. ओ फक्त दिशा परंतु फील्ड आहे त्याच्या मात्र नक्कीच नाही या बॉल मात्र नक्कीच अडवला गेला एका टप्प्यानं. सिंगल्स म्हणाले या बॉल वरती आणि सिंगलने धावाची मात्र नक्कीच आपण पाहतोय बॅटिंग संघ दुतुम जाऊन पोहोचलाय 9 आकड्यावरती. त्यामध्ये 2 चौकार 1 सिंगल 1 डॉट आणि 1 विकेट नक्कीच आपण पाहिला. शेवटचा अंतिम बॉल बाकी स्ट्राईक इन मध्ये नक्कीच आपण पाहताय सलामी वीर सिद्धेश ठाकूर. आणि व्यासपीठावर नक्कीच आपण साहेबांचा काय तर शुभागमन पाहताय. शेवटचा बॉल ओ शेवटचा बॉल वेगवान बॅटची कडा ब्रश होऊन पाठीमागे विसावला गेलाय. अजून विकेटचा पतंग पलटवार साईश मात्रेचा अंतिम बॉल वरती राहिला.
धावा खर्च केला 9 पहिल्या षटकामध्ये आणि मात्र नक्कीच 2 विकेट पटकावणारा साईश मात्रे. सहा बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत धपटला होती बॅटिंग संघ आपण पाहत तुतुम 9 धावा आणि 2 विकेट, 2 चौकार, 2 विकेट, एक सिंगल, एक डॉग नक्कीच आपण पाहिला 6 बॉल मध्ये साईश मात्रे ज्याने काय तर चौकार मध्ये नक्कीच पहिला टोकला होता. पहिल्याच बॉल वरती प्रणित ठाकूरने त्यानंतर कमबॅक होता साईश मात्रे आणि फिल्डिंग का संघ आपण पाहत आहे. जास्त या टीमचं नवीन गोलंदाजी मार्क होती नक्कीच आपण पाहत आहे. तन्मय ठाकूर अजून काय तर वेगवान गोलंदाज पॉइंट ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण पाहत आहे. तर समोर फलंदाज आपण पाहत आहे परेश ठाकूर. अरे रायगड ठाण्यात ही माय खरं तर कोणी विसरेल ज्याने मध्ये नक्कीच ठाणे भिवंडी मध्ये जाऊन खरं तर उरण तालुका आणि दुतुम गावाच्या मध्ये नक्कीच नाव मध्ये नक्कीच छाप सोडली होती. तोच मध्ये नक्कीच परेश ठाकूर ऑन स्ट्राईक याच्या बॅट मधून एक चौकार आला. पहिलाच बॉल बॅटची कडा फाय स्लीप मध्ये नक्कीच बॉल ट्रॅव्हल झाला तोपर्यंत मध्ये नक्कीच अडवलं जाईल. या बॉल वरती मध्ये नक्कीच धाव येताना दिसत नाहीये. डॉट ची नोक फेकले गेला पहिलाच बॉल परेश ठाकूर पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला. सेकंड ओव्हर मध्ये इन ऍक्शन आपण पाहताय पॉइंट ट्रॅक मध्ये तन्मय ठाकूर याला सेकंड बॉल फेकलं जाईल राईट आर्म ओव्हर द विकेट. तर समोर परेश चांगला बॉल ऑन साइडला मनगडी मध्ये नक्कीच फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषा पलीकडं सेकंड बॉल वरती वार बॉल सीमा पार मिळतील आणखीन एक 4 चौकार. थँक्यू डीजे मास्टर. सेकंड बॉल मध्ये 4 धावा मात्र नक्कीच कुठल्या खेळात पुन्हा एकदा काय तर आपण पाहिले असेल परेश ठाकूर ना धावा लागत अपटला वरती 13 2 विकेट 1 ओव्हर 2 बॉलचा केस संपलाय. 8 बॉल फेकले गेलेत आणि त्यामध्ये 13 धावा अद्यापर्यंत कुठल्यात. तिसरा बॉल तिसरा बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल चाललाय काय तर गोलीच्या वेगानं भाग मिल्का भाग बॉल थांबणार नाहीये. बॉल होईल फरार सीमा रेषा पार परेशच्या बॅट मधून अजून एक चौकार. बॉल डॉट सेकंड बॉल मध्ये 4 तिसऱ्या बॉल मध्ये पुन्हा एकदा पलटवार पाहायला मिळतोय. परेश ठाकूर ऑन फायर लगातार 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकणारा फलंदाज परेश ठाकूर. या टीमची ओळख आहे. या टीमचा मत नक्की ज्या टीम तर ओळखले जाते ज्या नावानं तोच मत नक्कीच परेश ठाकूर इन ऍक्शन. पुलक्याचा प्रयत्न अक्षरशः पडला मैदानावरती. चला पाणी पुरवायचं मैदानावरती लवकर लवकर मत नक्कीच फर्स्ट एड घेऊन जा प्लीज लवकर लवकर जा कारण अक्षरशः मात्र नक्कीच पूल खेळण्याचा प्रयत्न होता. पायावरती मात्र नक्कीच कंट्रोल झाला नाहीये असं म्हणावं लागेल आणि मात्र नक्कीच अक्षरशः पडला गेलाय.
वळूया मॅचकडे पुन्हा एकदा. डावाला मात्र नक्कीच होते सुरुवात. परेश ठाकूर मात्र नक्कीच टक धरून बसणार असं म्हणावं लागेल. लगातार 2 बॉल वरती 2 चौकार, तिसऱ्या बॉल वरती खरं तर डॉट आणि 5वा बॉल हाताला जाईल बॉल ट्रॅक वरती. तन्मय ठाकूर, ठाकूर टू ठाकूर ही बॅटल मैदानात नक्कीच रंगताना पाहायला मिळतोय. आणि धावा लागत अपटावरती फक्त ना फक्त 17, 2 विकेट. ओ वेगवान बॉल, फक्त दिशा दाखवली पॉइंटच्या वरतून. बॉल चाललाय बॉर्लाईटच्या बाहेर. पुन्हा एकदा एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडं होईल फरार. सीमारेषा पार. या कथा षटकामध्ये तिसरा चौकार. याच दरम्यान ज्यांचं आगमन मंचावरती आपण पाहत आहे ते सन्माननीय आदरणीय सन्माननीय दिनेशजी तांडेल साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळते. सन्माननीय मधुकरजी कडू साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय दिनेशजी तांडेल साहेब आणि मधुकरजी साहेबांचं आगमन. मधुकरजी तांडेल साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळत आहे. आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे चषकामध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळणारे या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुदेशजी पाटील साहेब यांचे लाडके सुपुत्र आर्यनजी पाटील यांचं देखील आगमन आणि त्यांच्या समवेत अर्णव पाटील यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळेल. यावं आपण मंचावरती आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो. थँक्यू. बोलूया आपण मॅच कडे. शेवटचा अंतिम बॉल आहे षटकामध्ये. शेवटच्या अंतिम बॉल मध्ये घडलाय काय? येस, तिसऱ्या पाणी काय करता अपील केली. शेवटचा बॉल मध्ये नक्कीच घडलाय काय मैदानावरती. सिंगल घ्यायचा प्रयत्न होता. ही धाव असेल की पुन्हा एकदा मात्र नक्कीच रनआउटच्या स्वरूपात बाद होईल हे मात्र नक्कीच येणारे काही क्षण मात्र नक्कीच सांगून जातील. शेवटच्या बॉल वरती मात्र नक्कीच आपण डिसिजन पाहत आहे. परेश ठाकूर, इट्स नॉट आउट. फलंदाज मात्र नक्कीच सेफ असेल. अंतिम बॉल वरती मिळेल सिंगल धाव आणि 2 षटकांचा वजन विकेट संपलाय. बॅटिंग का संघ आपण बाद नाही. दुतुम जाऊन पोहोचलाय 22 धावा. तर दुतुम संघाने मात्र नक्कीच 3 बॉल मध्ये 3 षटकार टोकले. तर आदरणीय मयुरेश निलेश ठाकूर साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आपण नक्कीच पाहत आहे. मिती 11 बैरंदा दुतुम इन ऍक्शन पाहत आहे. 2 षटकाचा वजन विकेट संपलाय. धावा लागत पटलावती बॅटिंग का संघ दुतुम 22 धावा 2 विकेट. बॉल ट्रॅक वरती तिसऱ्या ओव्हर आपण पाहत नाही. संयम म्हात्रे अजून एक तर वेगवान गोलंदाज. आणि खरं तर संयम म्हटलं की बॉल ट्रॅक वरती आपण पाहता या संघाचा सर सेनापती ज्याची गोलंदाजी नक्कीच आपण जास्त नाईट स्पर्धेमध्ये पाहिली होती आणि अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच अक्षरशः खेळूने गाजवल्यात. तोच इन ऍक्शन बॉल ट्रॅक वरती इनेट नंबर 3 संयम मात्रेला पाहतात. तर समोर एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू परेश ठाकूरला पाहत आहे. दुखापत मध्ये नक्कीच ग्रस्त आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या टीमसाठी हा मात्र नक्कीच वाघ लढताना पाहायला मिळतोय. 22 लागले 2 विकेट. तिसऱ्या मध्ये नक्कीच षटकार सुरुवात होईल. संयमला पाहत आहे. ऑल ओव्हर फुल टॉस बॉल अक्षरशः मध्ये नक्कीच वेगवान बॉल खोलवर टप्प्याचा फेकला होता आणि त्याच वेगानं मध्ये नक्कीच बीट करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती परेश ठाकूर याला संयम मात्रे. मी पहिलेच म्हटलं होतं अनेक स्पर्धा अक्षरशः या खेळाडूंना गाजवल्यात. आता जल्ली खेळ तर नाईटची जासेमध्ये स्पर्धा त्या स्पर्धेत सुद्धा मात्र नक्कीच या खेळाडूंना आपल्या नावाची छाप सोडली होती. संयम मात्रे ओ बॅकफुटला जाऊन पोचण्याचा प्रयत्न होता. अजून एक वेगवान बॉल लाईन चेक केली मात्र नक्कीच पंचांच्या इशारा फेअर डिलिव्हरी. लगातार 2 बॉल डॉट फेकले गेलेत. चांगली गोंदाची करताना पाहायला मिळतोय. ओ तिसरा बॉल ऑन साईडला फेकण्याचा प्रयत्न. डीपला मध्ये करता प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळाली या बॉल वरती. 23 धावा लागल्या स्कोर काढून आपण पाहत आहे. बॉल ट्रॅक वरती संयम मात्राला पाहते आपण. एक वेगवान गोलंदाज आणि येणाऱ्या मात्र नक्कीच अंडर 19 युथ प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू मात्र नक्कीच सुजल आपले काही तर मोरा गावचे त्या टीमचे मात्र नक्कीच कॅप्टन असतील.
जो गत वर्षी मात्र नक्कीच राहिला होता, परंतु सेमीफायनलच्या लढतीमध्ये अक्षरशः संघाला मात्र नक्कीच पराभूत मात्र नक्कीच स्वीकार लागला होता. तो संयम मात्र इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल पडल्यानंतर पायावरती आदललाय, लावडली अपील केली होती, पण तो अक्षरशः नकार दिला. परंतु मैदानाच्या आतमध्ये पहा, परेश ठाकूर याला अक्षरशः पडतोय, धडतोय, लढतोय, परंतु आपल्या टीम साठी धावा भाव त्याला पाहायला मिळतोय. जखमी वाघ असं म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 24 लागल्या स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल अद्याप येणं बाकी आहेत. बॉल ट्रॅक वरती संयम मात्रे इन ऍक्शन पाहायला मिळेल युथ प्रीमियर लीग अंडर 19 मध्ये. ह्याच कॅप्टन म्हणून याची उत्तम भूमिका गतवर्षी राहिली होती. ओ पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, अंगावती मध्ये नक्कीच आदळलाय बॉल. अजून एक मात्र नक्कीच चांगला बॉल फेकला गेलाय. या षटकामध्ये फक्त ना फक्त धावा खर्च केल्यात 1 आणि त्यामध्ये 4 बॉल डॉट. काय गोंद राहिली संयम मात्रे याची. 5 बॉल मध्ये 1 धावा खर्च करत लगातार मध्ये नक्कीच 4 बॉल डॉट. शेवटचा बॉल ऑन साइडला पिकण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जी विकेट हवी होती ती विकेट मात्र नक्कीच अंतिम बॉल वरती पटकवताना संयम मात्रे अजूनही विकेटचा पतन. फलंदाज बाद होईल. द रन मशीन ऑफ दुतुम परेश ठाकूर बॅक टू द आउट. चला पुढच्या मॅचचा टॉस साठी आम्ही विनंती करतो. महागणपती चिरनेर टीमचे कॅप्टन आणि टीम जय हनुमान खारकोपर आपली दुसरी मॅच आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. त्वरित आपण खारकोपर टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत आणि महागणपती चिरनेर आपण त्वरित या टॉस केला जाणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 18 बॉल फेकले गेले. पहिला पूर्वाधान नक्कीच आपण पाहताय आणि धावा लागल्या धावपटला वरती बॅटिंग संघ आपण पाहताय दुतुम. 24 धावा 3 विकेट आणि अद्याच मध्ये नक्कीच विकेट ती मोठी विकेट होती असं म्हणावं लागेल. कारण ज्या बॅट मधून 4 चौकार आले होते, परंतु त्यानंतर अक्षरशः मैदानावरती पडला. इंजुरी मध्ये नक्कीच सामोरं गेला आणि ती मात्र नक्कीच त्यानंतर ही पडझड मैदानात पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावपटला वरती 24 आणि येणाऱ्या 2 षटक अद्याप बाकी पहिल्या पूर्वार्धामध्ये. अभि नाही तू कभी नाही, इथून मात्र नक्कीच मोठे फटके खेचावे लागतील. कारण समोरचा संघ एक ताकदवर संघ आपण पाहत नाही. विठ्ठल जासई. 2 बॉल अद्याप बाकी आहेत. 12 बॉलचा मात्र नक्कीच खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धामध्ये. पुन्हा एकदा बॉल ट्रॅक होते पाहते आपण. प्रमोद मडवीला इन्व्हाइट केलंय. इनेट नंबर 4. पहिलाच बॉल फेकले जाईल. ओ पहिलाच बॉल बैठक खेळण्याचा प्रयत्न, गुडघा टेकून बॅट आणि बॉलचं समीकरण होत नाहीये. पहिलाच बॉल फेकलाय डॉट. अजून एक वेगवान गोलंदाज आणि विठ्ठल जासन म्हटलं की हा तिसरा गोलंदाज मात्र नक्कीच लेफ्टी असेल. त्यामध्ये नक्कीच आम्ही उल्लेख करू साईश मात्रे, संयम मात्रे, त्यानंतर प्रमोदला आपण पाहताय. अजून एकत्र वेगवान गोलंदाज आणि लेफ्टी गोलंदाज. चांगला बॉल, त्याला काय तर पुळक्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मैदानाच्या मध्ये घडलाय काय, झाली चुकी. तिथून मात्र नक्कीच सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा सुद्धा मात्र नक्कीच पळून काढल्यात. एक छोटी चुकी, परंतु येणाऱ्या काळात तर सेकंड इनिंग मध्ये याच धावा मध्ये नक्कीच बॅटिंग संघाला टोचल्या जातील आणि अक्षरशः टोचल्या होत्या टीम इंग्लंड संघाला. कारण 15 या आकड्यावरती सोडल्यानंतर जेल संजू सॅमसनचा तब्बल 51 धावा कुठल्या आणि फक्त 7 धावेनं संघ पराभूत झाला होता. सेमीफायनलची लढत इंडिया वर्सेस आपण पाहिजे इंग्लंड. हॅरी ब्रुकने नक्कीच सोडल्या जेल, परंतु त्यानंतर कमबॅक होतं करतं संजू सॅमसन आणि टीम इंडियाचं. फक्त 7 धावेनं तो सामना मात्र नक्कीच जिंकला होता. पुढचा बॉल, ओ अकुटबेचा बॉल, हॅमर स्ट्रोक, बॉल चाललाय बोर्नेटच्या बाहेर. बेसबॉल स्टाईलने लॉंग ऑफच्या वरतून स्ट्रॉंग ऑफ बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडं. षटका ठोकला गेलाय.
काय फटका घेतला होता, ज्या दिशेने बॉल त्या दिशेने मात्र नक्कीच बॉल ना तर फेकून दिलं होतं वाईडिश लॉंग ऑफच्या वरतून. पहिल्या बॉल मध्ये मात्र नक्कीच झेल सोडले, सेकंड बॉल मध्ये प्रत्युत्तर दिलं. स्ट्राईक इन मध्ये बरबाद आहे निलेश. आता चांगला बॉल, आता चांगला कमबॅक राहिलाय का तर पॉईंट ट्रॅक वरती प्रमोदचं मात्र नक्कीच आपण पाहत आहे पॉईंट ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल वरती आपण पाहिला 2 धावा, ती मध्ये नक्की चुकी झाली होती. त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती का तर जखमेवरती मीठ चोला असं म्हणावं लागेल, षटकार ठोकला गेलाय. आता मात्र नक्कीच स्विंग अँड मिस, बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मात्र नक्कीच गर्रकने मात्र नक्कीच निघून जातोय. चांगला बॉल हाताला गेलाय, अजून एक लगातार दुसरा बॉल डॉट. चांगला कमबॅक प्रमोदला पाहत आहे, स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम बॉल 32 लागले, 3 विकेट, 7 बॉलचा अद्याप पूर्वार्ध बाकी आहे. बॉल ट्रॅक वरती प्रमोद, तर समोर निलेश. शेवटच्या अंतिम बॉल वरती पुल घ्यायचा प्रयत्न, नो मॅच लँड मध्ये काय तर बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर मी दुसरीचा पलटवार झालाय, जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील या बॉल वरती. 2 धावे संघ जाऊन बोललाय, बॅटिंग का संघ तुतुम 34 धावा, 3 विकेट, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 बॉलचा अद्याप बाकी आहे या पहिल्या पूर्वार्धामध्ये. शेवटचे 6 बॉल फेकले जातील. बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय, अंतिम षटक फेकण्यासाठी बंटी मात्रेला इन्व्हाइट केलाय. 34 धावा लागला स्कोर कार्ड वरती, 3 विकेट, 6 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. बंटी म्हात्रे अजून एक खेळता अष्टपैलू खेळाडू, टीम विठ्ठल जास्त संघाचा नक्कीच आपण पाहतो इन ऍक्शन. शेवटचं अंतिम षटक, समोर फलंदाज आपण पाहत आहे रोहित याला. पहिलाच बॉल, हा बॉल मध्ये नक्कीच पुन्हा एकदा फेकावं लागेल असा इशारा आलाय पंचांचा. चला नेक्स्ट मॅच खारकोपर आणि महागणपती चेन्नई दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करायचं. चिरनर आणि खानकोपर, महागणपती चिरनर आणि खारकोपर टीमला विनंती करतो, चला या. शेवटचा अंतिम षटक आपण पाहत आहे, बॉल ट्रॅक मध्ये बंटिंग, तर समोर फलंदाज रोहित घरत. शेवटचे 6 बॉल बाकी आहे, 34 लागल्यात, 3 विकेट. थोडं स्पीडअप घ्या पुन्हा एकदा तर विनंती करतो. शेवटचा अंतिम षटक, पहिलेच बॉल फेकले जाईल. ओ पहिल्याच बॉल वरची बाटची कडा, पाठीमागे याचा प्रयत्न होता, स्वतः कळतर एस्टनच्या पाठीमागे एस्टन मध्ये नक्कीच धावून उचलल फेकेल तो पण सिंगल म्हणले या बॉल वरती, आणि सिंगल धावपडले, धावा लागल्यात बॅटिंग का संघ आपण माता तुम 35 धावा, 3 विकेट. शेवटच्या अंतिम 5 बॉलचा बाकी आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. स्ट्राईक एन मध्ये ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला, निलेश ठाकूर ऑन अ स्ट्राईक. चला टीम चेन्नई संघाचा कॅप्टन या. चल या स्थानापन्न व्हा खतर व्यासपीठा होती चेन्नई टीमचे खतर कॅप्टन. सेकंड बॉल फेकले जाईल, पुन्हा एकदा कळतं स्ट्राईक एन मध्ये निलेश ठाकूरला बाद आहे. इथून मात्र नक्कीच मोठे फटके खेचावे लागतील, फक्त ना फक्त 5 बॉल बाकी आहेत. शेवटचा अंतिम 5 बॉलचा मात्र नक्कीच खेळ बाकी आहे, त्यामध्ये मात्र नक्कीच फ्लिक ऑफ द रिस बॉल चाललाय काउंट रिझन मध्ये एका टप्प्यानं सीमारेषच्या पलीकडं अजून एक ठोकला गेलाय, निलेशच्या बॅट मधून 4 चौकार.
डीजे मास्टर 4 धावे संघ जाऊन पुन्हा बॅटिंग संघ दुतुम 39 धावा 3 विकेट. पहिल्या बॉल वरती मात्र नक्कीच सोडलेल्या झेल, त्यानंतर धावा कुठल्यात तब्बल 14 धावा. याच धावा तर सेकंड इनिंग मध्ये डोकेदुखी मात्र नक्कीच ठरणार, यात मात्र शंका नाहीये. एक एक मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये खूप काही मात्र नक्कीच सांगून जातं. आणि निलेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र नक्कीच लढताना पाहायला मिळतोय. 39 धावा 3 विकेट, 4 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हर मध्ये खरं तर मोठे ब्लास्ट करताना पाहायला मिळतोय. हो चांगला बॉल, पुन्हा एकदा मात्र नक्कीच घ्या पाय मोठा, धावांचा होणार नाही तोटा. डीप एक्स्ट्रा कव्हरला एका टप्प्यानं पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडं लगातारचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. लगातार 2 बॉल वरती 2 चौकार. एक झेल सोडल्यानंतर काय बनू शकतं मैदानात मध्ये ते निलेश ठाकूरने सांगून दिलाय. फक्त न फक्त चौकार षटकांची आतिषबाजी करणारा, फक्त न फक्त चौकार षटकांची मात्र नक्कीच भाषा बोलणारा निलेश ठाकूरचा मात्र नक्कीच हा पलटवार राहिला या मॅच मध्ये. 3 बॉल अद्याप बाकी आहेत. शेवटचा अंतिम षटक आपण पाहत आहे पहिल्या पूर्वार्धामधला. तिसरा बॉल ऑन साइडला बॅकफुटला जाऊन पुल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल आणि अक्षरशः बॉलला केलाय गोल. बॉल चाललाय बॉर्लाईटच्या बाहेर. हा ठाकूरचा वार, बॉल सीमा रेषा पार. लगातार 2 बॉल वरती 2 चौकार. तिसऱ्या बॉल वरती मोठा फटका षटकार. झिरो वरती नक्कीच आपण पाहिलं असेल झेल सोडला, त्यानंतर तब्बल धावा कुठल्या गेल्यात. त्याच्या बॅट मधून 24 धावा आल्या. याच धावामध्ये नक्कीच सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला कळतं टोचल्या जातील. हे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. मी पहिलेच म्हटलं होतं क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि सोडल्या झेल हा मात्र नक्कीच आता डोकेदुखी ठरल्या असं म्हणावं लागेल. शेवटचा काही बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला पूर्वार्ध नक्कीच आपण पाहत नाही. 2 बॉल अद्याप येणं बाकी आहेत. त्यामध्ये लगातार 2 बॉल मध्ये 2 चौकार. तिसऱ्या बॉल मध्ये करता अक्षरशः बॉलला मध्ये नक्कीच गोल केला होता. स्ट्राईक एन मध्ये निलेश ठाकूरला बाद आहे. आता वेगवान बॉल होता. बॅट आणि बॉलचं समीकरण होत नाहीये. डॉट चिन्ह मध्ये नक्कीच चांगला फेकला गेलाय. हे कमबॅक होता बाय ट्रॅक वरती बंटी मात्रेचं. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल फेकला जाईल. बंटी मात्रे ऑन स्ट्राईक. तर समोर 24 धावा अद्यापर्यंत कुठल्यात त्याच्या बॅट मधून निलेश ठाकूरला आपण ऑन स्ट्राईक पाहताय. शेवटचा बॉल त्या दिशेने घ्यायचा प्रयत्न, कट कॉपी पेस्ट त्याच प्रकारची गोंद त्याची राहिली. अंतिम 2 बॉल फेकले डॉट. हे मध्ये नक्कीच चांगलं षटक राहिलं होतं बंटी मात्रेचं शेवटच्या 2 बॉल वरती. आणि पहिला पूर्व संपला गेलाय. धावा धापटला होती बॅटिंग संघ आपण पाहताय. 49 धावा आणि करायच्या 30 बॉल मध्ये 50 धावेची गरज विठ्ठल जास्त संघाला. धन्यवाद मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे जय हनुमान खारकोपर संघ आणि महागणपती चिरनेर सी लॉट्स मधली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे साहिल चव्हाण चिरनेर टीमचा कॅप्टन, दुसरीकडे पण विशाल यांना बाद. चला करूया टॉस. मॅच असणार आहे 5 षटकांची आणि 5 षटकांमध्ये 5 बॉलर वापरावे लागतील. टेल काटा मागितले आणि ते छापा पडलाय. चिरनेर टीमने टॉस जिंकला. साहिल सर्वप्रथम निर्णय काय घ्याल? आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेऊ. या वर्षीचा हंगाम फार चांगला राहिला. चिरनेरच्या क्रिकेटला बाईक देखील मिळाल्या आणि सातत्यानं संघाचा परफॉर्मन्स चांगला आहे. आज खारकोपर संघ समवेत आहे. सातत्यानं आपण चांगले खेळत आलात. आज खारकोपरला कितपत रोखण्याचा प्रयत्न राहील? आम्ही 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि केंद्रीय चषकाचं आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि असंच होत चालू आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा होते साहिल चव्हाण चिरनेर टेनिस क्रिकेटचे एक दमदार खेळाडू ज्यांनी जिंकलाय टॉस आणि घेतलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. चला आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊया. ज्यांचं मंचावरती आपण आगमन पाहत ते सन्माननीय सन्माननीय दिनेशजी तांडेल साहेब यांचं आगमन पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेश शेठ पाटील
यांना मी विनंती करतो. सोनारी गावचे माजी गाव अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. आमचे प्रमुख मान्यवर दिनेशजी तांडेल साहेब यांना आपण सन्मानित होताना पाहत आहे आणि त्यांच्या समेत उपस्थित असणारे सन्माननीय मधुकरजी तांडेल साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय दिनेशजी तांडेल यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहत आहे. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळतं एक दमदार नेतृत्व आणि सातत्यानं राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आम्ही पाहत होते सन्माननीय महादेवजी पाटील साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय महादेवजी गरज साहेब यांचं आगमन या स्पर्धेमध्ये. महादेवजी गरज साहेब आपण आलात त्याबद्दल आम्ही आपलं माजी केंद्रीय मंत्री चषक रावसाहेब दानवे चषकामध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. चला जास्त संघ बॅटर पाठवा. टीम जास्त संघ पुन्हा एकदा नक्कीच विनंती करतो. सन्माननीय मधुकरजी तांडेल साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. सन्माननीय महेश शेठ पाटील, सन्माननीय सुदेशजी पाटील, प्रिन्स पाटील या साऱ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण पाहत आहे. धन्यवाद मधुकरजी तांडेल साहेब, आपण देखील उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले खास करून आभार मानत आहोत. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत बद्दल आम्ही धन्यवाद मानतो. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे सामना रंगला. मीत 11 भैरवनाथ दुतुम आणि त्यांच्या विरोधात मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान विठ्ठल जासे. चला बॅट्समन पाठवा प्लीज. 30 मध्ये करायचे 50 धावा. सेकंड मध्ये नक्कीच 17 सुरुवात होईल. आवाजामध्ये नक्कीच बदल असेल. आवाज असेल आमचे खरं तर परम मित्र आणि आमच्या खरं तर सिनियर समालोचक संयमजी घर सरांचं. सध्या स्क्रीनवरती आपण आलेल्या पाहुण्यांना पाहताय. नुकताच ज्यांचं आगमन झालं आणि सातत्यानं क्रिकेटला प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व आणि सातत्यानं द्रोणागिरी विभागामध्ये आपण ज्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या स्पर्धा पाहतो, मग कबड्डी असतील, तदनंतर क्रिकेट, अनेक अगदी मैदानी खेळांना प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय महादेवजी गरज साहेब यांना आपण मंचावरती पाहताय. सन्माननीय मधुकरजी तांडे साहेब, सन्माननीय दिनेशजी तांडे साहेब यांचं देखील आगमन आहे आणि त्यांच्या समेत आलेल्या साऱ्याच मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. सध्या आपण स्पर्धा पाहताय. चला बॅट्समन जासे टीम वेळ जास्त खर्च करू नका. दुतुम संघाला देखील आम्ही विनंती करतो फिल्डिंग लावून घ्या. सलामीचे खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतात. मयुरेश निलेश ठाकूर यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आलं. गोलंदाजांनी जर 3 बॉलमध्ये 3 विकेट दुतुमच्या गोलंदाजांनी घेतल्या तर तब्बल खेळाडूंना 3000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. 30 बॉल 50 धाबेचा करायचा आहे. पाठलाग प्रति ओव्हर 10च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे आणि फार मोठ्या संख्येनं आज दोन्ही टीमचे पाठीराखे आतुरतेने वाट पाहतात की कुठला संघ आज येथे जिंकेल. दोन्ही तेवढ्याच ताकदीचे संघ आहेत. सातत्यानं मोठमोठ्या लॉट्समध्ये या दोन्ही संघांना आपण खेळताना पाहत आलोय आणि आज सी लॉट्स मध्ये आपण मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासे आणि त्यांच्या विरोधात मीत 11 भैरवनाथ 11 दुतुम या संघाला खेळताना पाहतो. टॉस जिंकला टीम जासेईने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॉलिंग मध्ये चांगलाच दमखम दाखवलाय आणि काढू दिल्यात फक्त 49 धावा. आमचे दमदार व्यक्तिमत्व हनुमानजी मोकल नावाखाडी यांच्या वतीनं दुतुम संघाच्या हस्ते पुरस्कार आहेत आणि दुतुम टीमच्या कुठल्याही गोलंदाजानं 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्या तर गोलंदाजांना 5000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. क्या बात आहे. पैशांची अगदी खैरात. कालच्या रात्रीमध्ये भातांच्या खेळाडूंना बरेचसे पैसे लावण्यात आले. आज दुतुम संघाला पारितोषिक. मागच्या दिशेने जाऊया. 50 वाचवायचे आहेत त्यामुळे गोलंदाजांना चांगली बॉलिंग करावी लागेल. परंतु नेहमीच आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा भूषण दाखल झाला आणि त्याच्या सोबतीला ISPL मध्ये देखील ज्या खेळाडूला पाहिलं प्राऊड ऑफ जासई असा जासईचा चमचमता सितारा साईश मात्रे दाखल झाला. सर्वांचं स्वागत केलेल्या मॅच मध्ये. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. करूया मॅचला सुरुवात. 30 बॉल 50 धावा. 30 बॉल 50 धावेचा पाठला करायचा. मॅचच्या दिशेने आपण लक्ष भेटतो. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय प्रणित ठाकूर. पहिल्याच बॉल वरती चान्स. ओ फिल्डिंग खराब. सुरुवात खराब फिल्डिंग ना 22चा इशारा अंपायरचा. एक सिंगल या बॉल वरती.
प्रिन्स 11 अँड मित 11 धुतुम या नावाने आज संघ खेळतो आणि या संघासाठी आज पुरस्कर्ते हनुमानजी मोकल यांना आपण पाहता ज्यांनी पुरस्कृत केला हा संघ. चांगल्या कामगिरीची अपेक्षा प्रति ओव्हर 10 काढायच्या आहेत टीम जासईला, त्यामुळे मी तर म्हणेल तेवढं टेन्शन नाहीये तुमच्या विरोधात जासई संघासमोर. परंतु विकेट्स मिळाल्या. प्रणित ठाकूर जो वेगवान गोलंदाज आहे, नेहमीच आपल्या गतीनं बीट करण्यासाठी ओळखला जाणारा प्रणित सध्या पाहायला मिळतो आणि फार मोठी जिम्मेदारी असणाऱ्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये समोर दाखल साईश मात्रे. नेहमीच त्याचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला. फास्टेस्ट बॅटिंग करणारा साईशला आपण पाहताय. पहिला बॉल एक सिंगल आली, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती टॅप केल्या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवतील, कुठल्याही प्रकारचे रन्स नाहीये. बॉल येईल इथे देखील डॉट. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धाव फक्त आणि फक्त 1 धाव लागले. दोन बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती एक सिंगल. पुढचा बॉल प्रणित ठाकूरचा आडवा बॅटनं भिरकावला बॉल डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे पाठवलाय. साईश मात्रे नाही कोणाला भित्रे, त्याच्या बॅट मधून आलाय पहिला उत्तुंग षटकार. जर असेल तुमच्या खेळाचा वरचा दर्जा तर तुमच्या नावाची होते चर्चा. हेच सांगत असताना साईशच्या बॅट मधून आलाय हा षटकार कडक. तिसऱ्या बॉल वरती 6 मिळाल्यात. 175 वा षटकार. बॅकफुट वरती गेले, पंच मारलाय गॅप मध्ये, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. 2 खेळाडूंच्या मधोमध निघालाय बॉल सीमा पार. साईशला मिळतील 4 धावा. आणि चिरणे गावचे खरं तर बिल्डर हे शिरणे गावचे मत नक्कीच बिल्डर आदरणीय मोनीजी नाईक साहेबांचा मत नक्कीच शुभागमन झालाय. करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर शिरणे गावचे मत नक्कीच बिल्डर आणि दमदार व्यक्तिमत्व मोनीजी नाईक साहेबांचा खरं तर शुभागमन झालाय. मोस्ट वेलकम मत नक्कीच साहेबांना करूया मत नक्कीच पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. 4 बॉलचा खेळ संपलाय. मागील 2 बॉल मध्ये थोडासा आक्रमकच पाहायला मिळालाय. साईश 10 धावा जमा केल्यात. बॅकफुट वरती केलाय, गॅप मिळाला मोठा पुन्हा एकदा आणि 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल होईल फरार. सीमा पार. लगातारचा दुसरा चौकार. चांगली बॅटिंग करतायत, तंत्रशुद्ध बॅटिंग. ज्या मेरिटनं खेळतायत त्याचं कौतुक करूया आपण साईश यांचं. नियंत्रित बॅटिंग म्हणूया. या पटक्यामध्ये आल्या 4 धावा. पुढचा बॉल ओ शॉर्ट पिच होता, इथे चान्स होता. बॉलची गती काढली आणि इथे बॉल येईल डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 15 धावा. येस शिरोणे गावचे मत नक्कीच बिल्डर आणि दमदार व्यक्तिमत्व आदरणीय मोनीशी नाईक साहेबांचा आपण शुभ सन्मान पाहताय या व्यासपीठावरती. माई चुबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहो म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद साहेब, आपल्या वेळात वेळ काढून मत नक्कीच या स्पर्धेला भेट दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपण करूया खरं तर मनपूर्वक आभार. पाहुण्यांचा सन्मान आपण एकीकडे पाहतो, परंतु मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. आमचे सन्माननीय पंकजी पाटील साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. त्यांची देखील फार मोठी भूमिका राहिली आणि प्रत्येक रात्रीमध्ये पंकजी पाटील यांचं देखील आगमन आहे. त्यांच्या समवेत सचिनजी मात्रे साहेब यांना देखील आपण येताना पाहते. यावं सचिनजी, आपलं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो. मॅच सध्या रंगले ते अर्थातच भैरवनाथ दुतुम आणि त्यांच्या विरोधात विठ्ठल क्रिकेट क्लब जासई. 50 काढायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, त्यामुळे आता पाटला थोडासा सोपाच बनलाय. शेवटचे 24 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता. 24 बॉल 35 धावा हे आव्हान सध्या मॅच मध्ये पाहायला मिळते. सन्माननीय महादेवजी गरज साहेब हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना मैदान आपण पाहू शकता. दास्तान फाट्याच्या पलीकडच्या समोर शिवसमर्थ स्मारक आपण पाहता. बेलपाडा गावची स्पर्धा महेश शेठ पाटील नेहमीच आयोजित करतात. गतवर्षी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेबांना आपण येताना पाहिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व रावसाहेब दानवे साहेबांच्या येण्याची प्रतीक्षा उद्याच्या रात्रीमध्ये साऱ्यांनाच राहील. ओ इथे बॅटचेज, विकेट किपरचं कौतुक करूया. काय कॅच पकडलाय, अप्रतिम कॅच. निहारला आपण पाहू शकता आणि कॅच पकडत असताना पहिला धक्का लागलाय मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासईला. 15-1.
हो नक्कीच पार्थ तुमचं नाव टाकलंय आम्ही चिठ्ठीमध्ये. आज लकी ड्रॉ प्रेक्षकांना देखील काहीतरी मिळणार आहे. जे प्रेक्षक मॅच पाहायला आलेत त्यांना आम्ही विनंती करू फक्त मॅचच पाहू नका, तर तुम्ही या आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ तुमच्या नावाची चिठ्ठी घ्या आणि कुपन फुकट आहे त्यामुळे आपण येऊ शकता. आणि आज जर तुम्ही भाग्यवान विजेते राहिलात तर तुम्हाला एक सायकल दिली जाईल. स्पर्धेमध्ये 15 सायकल आहेत परंतु आज प्रेक्षकांना देखील सायकल मिळेल. तुम्ही तुमच्या नावाची चिठ्ठी घ्या, तुमचं नाव द्या आणि आज जर भाग्यवान विजेता राहिला तर तुम्हाला सायकल दिली जाईल. पहिला क्रमांक पटकावणाऱ्या संघाला आपण 12 सायकल देतो. बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डरला प्रत्येकी एक सायकल आहे आणि मालिकावीरला मंथन स्कूटी दिली जाईल. मॅक्स्ट्रॉनची स्कूटी आहे. आणि स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाची धनराशी 1,50,000 रुपये, 1.5 लाख रुपये कॅश प्राइज असणारी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे चषकाची ही दमदार स्पर्धा आपण पाहत आहे. याचं सारे श्रेय आम्ही महेश शेठ पाटील यांना देऊ. याचं सारे श्रेय सुदेशजी पाटील असतील, हनुमानजी मोकल आणि सारेच आमचे आयोजक. फुल टॉस टाकलाय, बंटी दाखल झालाय आणि बंटीनं भव्य स्वागत केलंय. सिद्धेशच्या विरोधात दुसऱ्या बॉलवरती हा उत्तुंग असा षटकार. आदरणीय मोहगावचे मात्र नक्कीच आपण पाहिजे असेल आदरणीय परदेशी कोहली, त्याचबरोबर आदरणीय महेशजी कोहली साहेबांचा शुभ सन्मान मात्र नक्कीच घेतला जाईल. विनंती करतो मी महेशजी कोहली आणि परदेशी कोहली साहेबांचा यथोचित मान सन्मान. हायला खरं तर प्रत्येक पाहुण्यांचा मात्र नक्कीच यथोचित मान सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव या खरं तर युक्तीप्रमाणे हायला प्रत्येक पाहुण्यांचा मात्र नक्कीच शुभ सन्मान केला जातोय. मोहगावचे मात्र नक्कीच परदेशी कोहली आणि त्याचबरोबर महेशजी कोहली साहेबांचा यथोचित मान सन्मान. आज खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचा वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र नक्कीच सदिच्छा भेट देण्यासाठी हे खरं तर मित्र परिवार जॉईन झालेत. त्यांचा करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि आपण साई प्रीतच्या माध्यमातून काही क्षणचित्र सुद्धा मात्र नक्कीच कैद केले जातात. परदेशी कोहली आणि महेश कोहली साहेबांचा यथोचित मान सन्मान. त्याचबरोबर आदरणीय पंकजी पाटील, अजयजी मात्रे, अमरजी घरत, अभयजी मात्रे त्यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाचा डोनेशन हे खरं तर मात्र नक्कीच या स्पर्धेला लाभला गेलाय. तब्बल 50,000 रुपयाचा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आदरणीय पंकजी पाटील, अजयजी मात्रे, अमरजी घरत, अभयजी मात्रे यांच्याकडून तब्बल 50,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला मात्र नक्कीच राहिला गेलाय. पुन्हा एकदा खरं तर मनपूर्वक आभार मानूया या सर्वांचा. ओ टू कॉम्बॉक्स. चला मॅच कडे आपण जाऊया. आणि कम्मालीचा कॅच टिपलाय आणि त्याचंच कारण आहे साईश मात्र सध्या मैदानातून बाहेर चालला. महत्वाची विकेट. आलेल्या पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण लक्ष वेधतो कारण पाहुणे देखील फार महत्वाचे आहेत. आणि प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये त्याच्या ओव्हर ब्रेक मध्ये आपण स्वागत करूया कारण मॅच मध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन करतो. 50 धावेचा पाठलाग, सध्या 52 ला 2 विकेट, 1.4 बॉलचा खेळ संपला. रिक्वायर्ड रन रेटची भीती मी तर म्हणेल कमी आहे कारण तो सध्या रन रेट 8.40च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे टीम जासेला. पण तो विकेट पडल्या तर दबाव वाढेल. पण तो बंटी आणि त्याच्या सुप्तीला सध्या आपण रक्षितला बाद आहे. धावांचं रक्षण करत डावाला पुढे न्यायचं आता रक्षितला. सिद्धेशचा पुढचा बॉल आडव्या पाटणा आल्याला प्रहार केलाय. बॉल भिरकावलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. मंथन या षटकाचा असाच काही विचार केला तर पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर षटकार. इथे देखील तेच केलं. विकेट आल्यानंतर लगेच षटकार. म्हणजे सिद्धेशचा आनंद टिकूच दिला नाही या चेहऱ्यावरती असंच म्हणूया. सध्या धावांची गती 28, फक्त 22 धावेची आवश्यकता 19 बॉल मध्ये. पुढचा बॉल लॉफ केला. बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहेत. एक पूर्ण केले. थोडीशी चुकी केली आणि इथे फायदा उचलतील जासईचे दोन्ही खेळाडू. धावा मिळतात 2 आणि 2 धावेनं 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमच्या 2 बाद 30 धावा, येणारे 18 बॉल 20 धावेची आवश्यकता. हलचेक आपण अजून एक सन्मान घेऊया. खरं तर व्यासपीठावरती आदरणीय महादेवजी खरं साहेबांचं यथोचित मान सन्मान केले जाईल. विनंती करतो आयोजकांनी की तुमच्या पत्र शुभ असते. आदरणीय सन्माननीय महादेवजी खरं साहेबांचं यथोचित मान सन्मान केले जाईल. दमदार आणि खरं तर दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय महादेवजी खरं साहेबांचं सन्मान आपण व्यासपीठावरती पाहत आहे.
हे स्पर्धेचे खरे दमदार आयोजक त्यांच्या पत्र शुभ हस्ते मध्ये नक्कीच हा सन्मान आपण पाहत आहे. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहो आणि एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो यथोचित मान सन्मान. धन्यवाद साहेब. हो टू कॉम्बॉक्स. आणि पहा जाओ लकी कुपन आपण पाहता जो हजीर तो वजीर, कारण शेवटची मॅच असणार आहे तेव्हा त्या लकी ड्रॉला आपण सुरुवात करू. आम्हाला 3-3:30 पर्यंत तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे. 18 बॉल 20 धावेची आवश्यकता. मॅचच्या दिशेने जाऊया. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय रोहित गरत. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल रोहितचा हा तेज तर्रार बॉल होता. विकेट किपर पासून थोडासा पुढे राहिला, पण तू निहाल न टिपलेला आज कमालीचा कॅच, तो देखील एक महत्वाचा झेल म्हणूया. पण तू त्याच्या अगोदर एक मॅच आपण अशी देखील पाहिली जिथे राज पाटीलनं धावत मागच्या दिशेनं जाऊन एक लाजवाब कॅच पकडला. तो देखील या स्पर्धेचा एक कॅच ऑफ दी टुर्नामेंट असाच उल्लेख आम्ही मगाशी केला होता. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला धाडल्या बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल या ठिकाणी देखील दाखल केली जाईल. एक सिंगल न धाव फलकाची गती थोडीशी पुढे जाताना पाहायला मिळते. 31 धावा बनल्यात. अवघ्या 19 धावेची आवश्यकता. प्रत्येक रात्रीमध्ये मान्यवरांची गर्दी पाहायला मिळाली. पहिल्या रात्रीमध्ये जेव्हा मी पोहोचलो तेव्हा मोठ्या संख्येनं मान्यवरांचं आगमन पाहायला मिळालं होतं. स्पर्धेची पहिली रात्र आणि 3 रात्रींचा सुखाचा प्रवास केल्यानंतर आज चौथ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्या नावातलं अगदी क्रिकेटला प्रोत्साहित करणारी ही स्पर्धा म्हणूया. दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आज सी लॉट, कालच्या रात्रीमध्ये आपण बी पोल पाहिला, त्याच्या अगोदर आपण ए पोल पाहिला आणि प्रत्येक रात्रीमध्ये ई चे संघ आपण खेळवतो. आडव्या पाटणं रक्षितचा स्ट्रोक, बॉल धाडले पुन्हा एकदा सीमा पार, धावांचं अंतर कमी करणारा हा उत्तुंग असा षटकार. राकेश पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला संपूर्ण बॉल पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांचे देखील आम्ही विशेष आभार मानतो. आणि सध्या असाच दूरवरती बॉल फेकून दिला, लांब लचक षटकार आणि फार चांगली मॅच सध्या पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने बॅटिंग रक्षितची पाहायला मिळाली आणि धावांचं अंतर कमी झालं. आता 15 बॉल आणि फक्त 13 धावेची आवश्यकता. रोहित गरजचा पुढचा बॉल समोर टाकलाय, एक्स्ट्रा कव्हरला उडवला बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. मागच्या बॉलवरती 6, या बॉलवरती रन्स मिळतात 4. फक्त 9ची आवश्यकता. येणाऱ्या 14 बॉल मध्ये जिंकणाऱ्या संघाला कुठेही जायचं नाही, लगेच विनर वर्सेस विनर मॅच खेळवली जाईल, ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आल्या. इथे फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं खेळून काढल्या. सिंगल जरूर मिळेल आणि सध्या एकतर्फीच मॅच जणू काय पाहायला मिळते की का, कारण विकेटची गरज होती. विकेट्स लवकरात लवकर घेऊ शकले नाही तुमचे खेळाडू आणि त्यामुळे सामना आता कठीण बनताना पाहायला मिळतो. शेवटचे 13 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अद्याप 8 धावेची आवश्यकता. त्याच्यानंतर जय हनुमान खारकोपर आणि त्यांच्या विरोधात महागणपती चिरनेर अशी मॅच पाहायला मिळेल. यंदाच्या हंगामामध्ये चिरनेरचा विजय रथ पुढेच चाललाय आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मोठमोठ्या संघांच्या विरोधात संघाची दमदार कामगिरी. पण हे विसरू नका, खारकोपरची देखील तेवढीच मोठी ओळख आहे, त्यामुळे बाटल चांगलंच रंगेल. सध्या आपण या मॅचचा विचार करूया. येणारे शेवटचे आता 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघाला काढायचे आणखीन 8 धावा. 12 बॉल 8चं समीकरण. चला फिल्डिंग लावा. सध्या 50 मिनिटं या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. टोटल मॅच मध्ये 9:55 होत आहेत. खऱ्या अर्थानं प्रितेश मॅच 9 वाजताच पूर्ण व्हायला हवी होती. 7ला स्पर्धा सुरू होणं गरजेचं होतं. आमचे सारेच कॉमेंटेटर्स, त्यानंतर लाईव्ह वाले स्कोरर 6:30 वाजता आले. अंपायर्स देखील आणि स्पर्धेमध्ये थोडासा मोराबे संघाने येण्यासाठी वेळ लावला, त्यामुळे 8 वाजता पहिली मॅच सुरू झाली.
आणि बेलपाड संघाने ई लॉट्स मधून जय हनुमान बेलपाडा संघानं रोहनच्या दमदार बॅटिंगनं तो पहिला सामना चित्तथरारक विजय संपादित केला. सध्या आपण दुसरी मॅच पाहतो जो सामना 9 वाजता सुरू झालाय आणि आता रात्रीचे 9:56 होत आहेत आणि अद्याप 2 षटकांचा खेळ सुरू बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये धावा जमा करायच्या आहेत, अद्याप 8 धावा. चला स्पीड अप द मॅचला. दुतुम संघ आणि त्यांच्या विरोधात जासई संघाची पहिली मॅच. जिंकणारा संघ कुठेही जाणार नाही याची आम्ही अगोदरच सूचना देतो. त्यामुळे विनर वर्सेस विनर सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 8ची आवश्यकता. निलेश ठाकूर दाखल झाल्या. या टीम मधला अनुभवी खेळाडू आणि अनेक वर्ष ज्या खेळाडूंना या संघासाठी चांगलं योगदान दिलंय आणि तो 8 धावा वाचवतील का. 12 बॉल. रक्षितचा फटका. आज रक्षित चांगलाच खेळला असंच म्हणूया, कारण मगाशी त्यानं आक्रमकतेनं बॅटिंग केली, षटकार मारले. त्याला आता ठाऊक आहे सामना जवळ आलाय, त्यामुळे घाई करत नाही, सिंगलला प्राधान्य देतो आणि एक धावेनं आता सामना पुढे घेऊन चाललाय. फक्त 7 धावेची आवश्यकता येणाऱ्या 11 बॉल मध्ये. मालिकावीरची जी तुम्ही स्कूटी पाहताय त्याचे गुण आम्ही फायनल पर्यंत पकडणार आहोत. त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सध्या मंथन आपण हा विचार करतो की 3 मॅचचे गुण पकडले जातात, परंतु इथे असं नाहीये. इथे तुम्हाला शेवटच्या मॅच पर्यंत तुम्हाला धावा काढाव्या लागतील आणि जास्त चांगला परफॉर्मन्स मालिकावीर त्याला आपण मॅक्स्ट्रॉनची स्कूटी देणार आहोत. प्रथम क्रमांक पटकावेल त्यांच्या 12ही खेळाडूंना सायकल मिळतील. ओ इथे फटका पा. बॉलचा पिछा केला, पाठलाग केला आणि शॉट ऑफ द नाईट. बंटीच्या बॅट मधून कडक हा फटका. बॉल सीमा पार. चौकार. बाद 10 बॉल आणि फक्त 3 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये पूर्णपणे हवी राहिला मेघनाथ शेटमात्र प्रतिष्ठान विठ्ठल जासई. दमदार स्टार्ट करून दिली सुरुवातीलाच रक्षितनं आणि त्याच्यानंतर बंटीची आक्रमकता. सामना संपला. या षटकारानं 9 चेंडू शिल्लक ठेवून 8 खेळाडू शिल्लक राहिले आणि हा सामना सहजरित्या